वेल सो हॅलो 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 एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 1 एप्रिल आज आलं आणि 1 एप्रिल सोबत काही गुड न्यूज सुद्धा आल्यात, जशा IBPS क्लरिकल, IBPS SO आणि IBPS POचा रिझल्ट आलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी IBPS ची एक्झाम सक्सेसफुली क्रॅक केली त्या सर्वांचं एकदा पुन्हा सर्वांचं अभिनंदन. आणि यासोबत आजचा जो आपला व्हिडिओचा मोटो आहे तो आहे तो आहे आपला MBA-CETचं एक्झाम अनालिसिस. तुम्हाला माहित असेल की आजपासून 1, 2 आणि 3 एप्रिलला MBA-CETची एक्झाम सुरू झालेली आहे. आज पहिला दिवस झाला आणि पहिल्या स्लॉटचे एक्झाम अनालिसिस हे आपल्याकडे आपण घेऊन आलोय. आता या पहिल्या दिवशीच्या स्लॉटमध्ये काय काय झालं, नंबर ऑफ क्वेश्चन्स कसे होते, लेवल कशी होती, गुड अटेम्प्ट्स काय आहेत, या सर्वचं इन डेप्थ अनालिसिस आपण या व्हिडिओ थ्रू करूया. तर त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट अपकमिंग व्हिडिओचे इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला मिळत राहील. आणि जे पण नवीन नवीन स्लॉट आहेत, एक्झाम अनालिसिस आहेत, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे, तर हे आहे आपला डे 1 स्लॉट 1चं अनालिसिस. आता याच्यामध्ये काय काय बघायला आपल्याला मिळतं ते आपण बघूया. 1 एप्रिल फर्स्ट शिफ्टचं हे अनालिसिस राहणार. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की MBA-CET मध्ये 4 सेक्शनमध्ये पेपर डिवाइड केला जातो, ज्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग 75 क्वेश्चन्स, त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 25 क्वेश्चन्स, वर्बल ॲबिलिटी म्हणजेच इंग्लिश याचे 50 क्वेश्चन्स आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे सुद्धा 50 क्वेश्चन. या प्रकारे टोटल तुमच्याकडे 200 क्वेश्चन्स असतात आणि 2.5 तास म्हणजेच 150 मिनिटचा आपल्याकडे टाइम ड्युरेशन दिला असतो. आता सर्वप्रथम बघूया आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच न्यूमरिकल ॲबिलिटी मध्ये काय काय झालं, याच्यामधले क्वेश्चन्स कसे होते. तर याच्यामध्ये बघा, नंबर सिस्टीम आणि नंबर सिरीजच्या रिलेटेड 10 क्वेश्चन्स बघायला मिळालं. हे सर्व अनालिसिस आमचे जे विद्यार्थी होते जे एक्झामला गेलेत यांच्या थ्रू मिळालेली माहिती आहे, कारण आपण स्वतः एक्झामला गेलो नाहीत. त्यांच्या थ्रू जेवढं पण आम्हाला कलेक्ट करता आला डेटा, जेवढं पण एक जेन्युइन इन्फॉर्मेशन कलेक्ट करता आली, त्या सर्वांना गॅदर करून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ठीक आहे, तर नंबरच्या रिलेटेड जे क्वेश्चन आले ते आले जवळपास 10. अरिथमॅटिक बेस जे क्वेश्चन्स आले ते आले 27, ज्याच्यामध्ये ॲव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस, पाईप अँड सिस्टम, त्यानंतर रेशो, असे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत अरिथमॅटिकचे त्याचे जवळपास 27 क्वेश्चन्स इथे बघायला मिळाले. डेटा सफिशियन्सीचे इथे 4 क्वेश्चन्स होते. जॉमेट्री बेसचे सुद्धा 4-5 क्वेश्चन्स इथे बघायला मिळाले आणि मॉडर्न मॅथचे 5 क्वेश्चन्स यामध्ये आले होते. या प्रकारे या टोटल 50 क्वेश्चनचं डिव्हिजन झालेलं होतं. देन नेक्स्ट स्लॉट जो आहे तो आहे लॉजिकल रिझनिंग. आता मेनली काय होतं की डिफिकल्टी लेवल जर क्वांटमध्ये वाढली असेल, इंग्लिशमध्ये वाढली असेल, तर याचा मुलांवर जास्त प्रभाव पडत नाही, कारण आपण मेंटली प्रिपेअर असतो की मॅथ आहे किंवा इंग्लिश आहे. हे जर आपलं मराठी मीडियम असेल किंवा सेमी इंग्रजी असेल तर इंग्लिश कुठे कुठे त्या विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जातं. सोबत इंग्लिश हा वास्ट सब्जेक्ट आहे, त्यामुळे पण कुठे ना कुठे ते आपल्याला डिफिकल्ट जातं. मॅथची प्रॅक्टिस नसतं, मॅथमध्ये कॉन्सेप्ट खूप आहेत, त्यामुळे काही लोकांना मॅथ्स सुद्धा डिफिकल्ट जातं. बट सर्वांचा जो फेवरेट असतो तो असतो रिझनिंग. आणि याच्यामध्ये जर कोणी छेडछाणी केली तर मग तो आपल्या आयुष्यातला सर्वात वाईट पर्सन असं बनलेलं असतं. तर इथे पण थोडंसं त्याच प्रकारे झालं की लॉजिकल रिझनिंगचे काही क्वेश्चन्स क्वांटमध्ये गेले किंवा क्वांटमधले काही क्वेश्चन्स रिझनिंगमध्ये आम्हाला बघायला मिळाले, असं मुलांनी मला बेसिकली सांगितलं. तर बघा, प्युअरली लॉजिकल रिझनिंगमध्ये काय होतं, इथे अरेंजमेंटच्या रिलेटेड 13 क्वेश्चन्स आले म्हणाले. देन ग्रुपिंग आणि कंडिशनचे इथे 12 क्वेश्चन आले, ज्याच्यामध्ये ब्लड रिलेशनची पझल आली असं सांगितलं. त्यानंतर स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंटची स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट आली असं सांगितण्यात आलं होतं. देन सिक्वेन्शियल आउटपुटचे 2 क्वेश्चन्स आले. कोडिंग डिकोडिंगचे इथे 6 क्वेश्चन बघायला मिळाले. त्यानंतर डायरेक्शनचे होते 4 क्वेश्चन्स. ब्लड रिलेशनचे पझल आली म्हणाले, त्याचे 3 क्वेश्चन्स होते. त्याच्यानंतर नंबर सिरीज याचे 5 क्वेश्चन्स होते. सिम्बॉल आणि क्यूब बेस याचे 4 ते 6 क्वेश्चन्स बघायला मिळाले. वर्बल रिझनिंगचे मिळाले 13 क्वेश्चन्स आणि हे सर्व क्वेश्चन्स सिंपल होते असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मिसेलेनियस प्रकारामध्ये ऑड मॅन आउट, वेन डायग्राम,
QA रिझनिंग याचे सुद्धा क्वेश्चन आले 4 असे, आणि सॉरी DS चे इथे जवळपास 5 क्वेश्चन्स आले. असे टोटल 75 क्वेश्चन्स लॉजिकल रिझनिंग मध्ये बघण्यात आले होते. ठीक आहे, हे क्लिअर झालं सर्वांना. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग जर बोलायचं झाल्यास तर सिरीज कम्प्लिशनचे इथे 11 क्वेश्चन्स होते. ॲनालॉजीचे होते 2 क्वेश्चन्स, क्यूब बेसचा होता 1 क्वेश्चन, ऑड मॅन आउट चे 5 क्वेश्चन आणि मिसेलेनियसचे होते 6 क्वेश्चन. यामध्ये 2 वॉटर इमेजचे सुद्धा क्वेश्चन्स आले होते असं आपल्याला माहिती पडलं. वॉटर इमेजचे 2 क्वेश्चन्स होते. आणि कंपॅरेटिव्हली जर आपण बघितलं तर ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग ॲज पर दी स्टुडंट्स ओपिनियन आणि त्यांच्या फीडबॅकवरून आपल्याला हे समजलं की ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचा पोर्शन एकदम डुएबल होता. हा सॉल्व्ह झाला असता. 25 क्वेश्चन होते, 20 क्वेश्चन आपले आरामाने सॉल्व्ह होतील जर तुम्ही बेसिक व्यवस्थित क्लास केला असेल, कॉन्सेप्ट क्लिअर केला असेल. 20 क्वेश्चन कुठेच न जाणारे, म्हणजे 20 मार्क्स कुठेच न जाणारे असे हे 25 पैकी क्वेश्चन्स होते. देन त्यानंतर होतं वर्बल ॲबिलिटी. तर वर्बल ॲबिलिटीचे आपल्याकडे होते रीडिंग कॉम्प्रेन्शन, याचे 14 क्वेश्चन्स मिळाले. याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये एक थोडासा इझी लेवलचा DI होता आणि एक डिफिकल्ट लेवलचा DI होता. आय गेस 1 की 2 असे 2 मला सांगितले, एक्झॅक्टली आता मी रिकॉल नाही करू शकत आहे. तर ते छोटे छोटे DI होते, म्हणजे DI ची लेंथ मोठी होती म्हणाले सर, पण जे नंबर ऑफ क्वेश्चन त्याच्यावरचे होते ते आपले कमी होते. म्हणजे एक DI आहे आणि तो 10-12 मार्कासाठी आला असं नव्हतं. मल्टिपल RC आलेच आणि ते छोटे छोटे त्याच्यामध्ये क्वेश्चन्स होते. म्हणजे 3-4 क्वेश्चन्स या प्रकारे आले. आणि जी RC ची लेंथ होती ती थोडीशी मोठी होती, थोडासा लेंदी होता, डिफिकल्ट नव्हता, क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासारखे होते. पण जी लेंथ होती त्यामुळे ते परत परत आठवण करणं, तर हे कुठे ना कुठे मुलांना थोडंसं डिफिकल्ट केलं असेल. त्यानंतर सिनोनिम्स आणि अँटिनॉम्सचे जवळपास 10 क्वेश्चन्स बघायला मिळाले. आता मी तुम्हाला परत वारंवार सांगतो की आपला लाईव्ह क्लास होतो, एडिटोरियल मॅम घेतात, द हिंदूचं वोकॅब क्लास मॅम घेतात. तर जर तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित लक्ष दिलं असतं किंवा जर तुम्ही तो व्यवस्थित क्लास केला तर हे 8-10 क्वेश्चन्स, 10 पैकी 8-9 क्वेश्चन्स तुमचे आरामाने सॉल्व्ह होईल असे होते. त्यानंतर अंडरलाईन फ्रेज हा ग्रामर रिलेटेड क्वेश्चन होता, याचे जवळपास 2 क्वेश्चन मिळाले. स्पॉट द एररचे हा सुद्धा ग्रामरली रिलेटेड होता, हा याचे 3 क्वेश्चन्स आहेत. ऑड मॅन आउटचे 5 क्वेश्चन्स, आयडियमचे बघायला मिळाले 2 क्वेश्चन्स, स्पेलिंग मिस्टेकचे 5 क्वेश्चन्स बघायला मिळाले. क्रिटिकल रिझनिंगचा अनफॉर्च्युनेटली एकच क्वेश्चन मिळाला आणि जंबल पॅराग्राफ एक सेट होता आणि याचे 3 क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळाले. तर दिस इज अबाउट द वर्बल ॲबिलिटी. देन ओव्हरऑल जर आपण डिफिकल्टी लेवलवर गेलो तर ओव्हरऑल डिफिकल्टी बघायला झाल्यास तर ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग ॲज आय सेड अर्लियर की 25 क्वेश्चन होते आणि 20 क्वेश्चन हे एकदम डुएबल होते, लेवल इझी होती, सॉल्व्ह होत होते आरामाने. लॉजिकल रिझनिंगची सुद्धा लेवल कमी होती, हे तुमचं सॉल्व्ह होत होतं. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे मॉडरेट लेवलचं होतं, थोडंसं लेंदी होतं, असं नाही की खूप जास्त डिफिकल्ट तुम्हाला आलं, पण थोडंसं मॉडरेट होतं, कॅल्क्युलेटिव्ह होतं आणि ते अरिथमॅटिक असल्यामुळे आणखी जास्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागलं. आणि सेम गोज फॉर वर्बल ॲबिलिटी, हे सुद्धा नंबर ऑफ पॅसेज वाढलेत, नंबर ऑफ RCs वाढलेत आणि प्रत्येक RCवरचे नंबर ऑफ क्वेश्चन्स तुमचे कमी झाले. याच्यामुळे ते परत वाचणं प्रत्येक RCला आणि त्याच्यावर फक्त 3-4 क्वेश्चन मिळणं, याच्यामुळे हा कुठे ना कुठे थोडासा मॉडरेट आणि त्याच्यापेक्षा जास्त लेंदी हा बनला. तर हा होता 200 क्वेश्चन होते आणि जवळपास 145 to 160 हा एक चांगला अटेम्प्ट या स्लॉट मधला मानला जाईल. ठीक आहे, तर हा होता फर्स्ट स्लॉट बद्दलचा अनालिसिस. फर्स्ट स्लॉट तुमचा कसा गेला किंवा जर तुम्ही पहिला स्लॉट दिला असेल तर आणखी काही याच्यामध्ये अपडेशन असेल तर ते आम्हाला कमेंट थ्रू नक्कीच कळवा. सेकंड स्लॉटवाल्याने किंवा जो सेकंड डे आहे, थर्ड डे आहे, त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा जे एक्झामला जाणार आहेत. ठीक आहे, तर आपण भेटूया आपला सेकंड स्लॉट आणि सेकंड स्लॉटच्या व्हिडिओमध्ये लवकरच. टिल देन कीप शेअरिंग. थँक्यू सो मच. बाय.